नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय गणित घटक 12वा परिमिती व क्षेत्रफळ पाहणार आहोत. इयत्ता 4थीमध्ये आपण परिमिती भाग अभ्यासलाच आहे. त्याची उजळणी घेऊया. तुम्हा सर्वांना हे माहीतच असेल की बंदिस्त आकृतीला परिमिती असते. म्हणजेच बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. यानुसार वरील बंदिस्त आकृतीची परिमिती 20 सेंटीमीटर आहे. यावर आधारित एक उदाहरण पाहूया. उदाहरण पहिले, ABCD या आयताच्या लगतच्या बाजूंची लांबी दिली आहे. तर आयत ABCDची परिमिती किती सेमी असेल? आपल्याला हे तर माहिती आहे, आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते. त्यानुसार आयत ABCDची परिमिती 5 सेमी अधिक 4 सेमी अधिक 5 सेमी अधिक 4 सेमी बरोबर 18 सेमी. उदाहरण दुसरे, एका आयताच्या लगतच्या बाजूंच्या लांबी 10 सेमी आणि 7 सेमी आहेत. म्हणून त्या आयताची परिमिती किती सेमी असेल? मागील उदाहरणात आपल्याला समजले असेल की आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. त्यामुळे या आयताची परिमितीसुद्धा 34 सेंटीमीटर येईल. यासारखेच आणखी एक उदाहरण पाहूया. PQRS या चौरसाच्या बाजूची लांबी 5 सेमी आहे. तर PQRS चौरसाची परिमिती किती सेमी असेल? चौरसाच्या चारही बाजू समान असतात. त्यामुळे या चौरसाची परिमिती 20 सेंटीमीटर येईल. थोडं वेगळं उदाहरण पाहूया. उदाहरण 4. त्रिकोण ABCच्या बाजू ABची लांबी 4 सेमी, बाजू BCची लांबी 8 सेमी, बाजू CAची लांबी 6 सेमी आहे. म्हणून त्रिकोण ABCची परिमिती किती सेमी असेल? त्रिकोण ABCच्या तीनही बाजूंची बेरीज केली असता आपल्याला 18 सेमी हे उत्तर मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परिमिती म्हणजे काय हे समजले असेलच. यावरील उदाहरण संग्रह 48 नक्की सोडवा. धन्यवाद.